Hey, good morning, my dear friends and students. I'm Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. 8th standardचा फर्स्ट नंबरचा लेसन की लेसन चला आहे लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम हा घेऊन आलेला आहे. आज आपल्याला बघायचं आहे या मायक्रो ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन कसं आहे हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. अमंग ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम द मायक्रो ऑर्गॅनिझम आर लार्जेस्ट इन नंबर. म्हणजे संपूर्ण सजीव सृष्टीमध्ये जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे सगळ्यात जास्त प्रजाती कशाची असेल तर हे सूक्ष्मजीव जे आपल्याला डोळ्यांना दिसतात, काही डोळ्यांना दिसत नाही, हे सूक्ष्मजीव खूप मोठ्या प्रमाणामध्ये या सजीव सृष्टीमध्ये आहे आणि याचंच क्लासिफिकेशन आपल्याला या लेसनमध्ये समजून घ्यायचं आहे. तर मायक्रो ऑर्गॅनिझमचा क्लासिफिकेशनचा चार्ट तुमच्या पुस्तकामध्ये इथे दिलेला आहे. हा छानपैकी समजून घ्या. एक्झाममध्ये 2 मार्क्ससाठी हा चार्ट फ्लो चार्ट विचारला जाऊ शकतो. सो मायक्रो ऑर्गॅनिझम फर्स्ट ऑफ ऑल क्लासिफाय इंटू 2 कॅटेगरीजमध्ये, 2 कॅटेगरीजमध्ये ह्या सूक्ष्मजीवांना वर्गीकरण केलं. एक म्हणजे तुमचं प्रोकॅरियोटिक, दुसरं म्हणजे युकॅरियोटिक. आता प्रोकॅरियोटिक काय आहे, युकॅरियोटिक काय आहे, मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगते, परत सांगण्याची गरज नाही. प्रोकॅरियोटिक मीन्स विच डू नॉट हॅव्हिंग द वेल डिफाईन्ड न्यूक्लियस, विच डू नॉट हॅव्हिंग द सेल ऑर्गेनेल, ज्यांच्यामध्ये वेल डिफाईन्ड न्यूक्लियस नाही आहे, ज्यांच्यामध्ये सेल ऑर्गेनेल्स म्हणजे सेलमध्ये काय काय प्रेझेंट असतं, तुमचं मायटोकॉन्ड्रिया आहे, रायबोझोम आहे, गोल्गी बॉडीज आहे, सायटोप्लाझम आहे, न्यूक्लियस आहे, हे सगळं सेलमध्ये असतं. पण प्रोकॅरियोटिक ज्या सेल असतात त्याच्यामध्ये हे सगळं ॲब्सेंट असतात, त्यांच्यामध्ये वेल डिफाईन्ड न्यूक्लियस सुद्धा नसतं. म्हणजे बॅक्टेरियाज आहे सगळे. मग प्रोकॅरियोट्सच्या खाली काय लिहिणार तुम्ही, बॅक्टेरिया. मग बॅक्टेरिया कोणत्या, ई कोलाय बॅक्टेरिया आहे की जे आपल्या स्टमकमध्ये असतात. त्यानंतर स्टॅफिलोकॉकस बॅक्टेरिया की जे रॉड शेड बॅक्टेरिया असतात. ह्या सगळ्या बॅक्टेरिया कशामध्ये टाकणार तुम्ही, नेहमी लक्षात ठेवा प्रोकॅरियोटिकमध्ये आलं की तुम्ही बॅक्टेरिया त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. सो अशा पद्धतीने हे मायक्रो ऑर्गॅनिझम, मग प्रोकॅरियोटिक, मग बॅक्टेरिया, त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स तुम्ही लिहू शकतात. त्यानंतर युकॅरियोटिक इज क्लासिफाईड इन टू 3 कॅटेगरीज. मग युकॅरियोटिक्स, मग उरलेल्या 3 जे आहे ते युकॅरियोटिक्समध्ये येणार. मग उरलेले 3 म्हणजे कोणते, प्रोटिस्टा, फंगी अँड अल्गी. ओके, मग ह्या प्रोटिस्टाचा, फंगीचा आणि अल्गीचा डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहेच. मग आता या सगळ्यांमध्ये आपण हे जे बॅक्टेरिया काय आहे, या बॅक्टेरिया जो पहिला प्रोकॅरियोटिक्समध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचं आपण क्लासिफिकेशन बघतो आहोत. काय बघतो आपण, जसं आपण शिवाजी महाराजांचा इतिहास शिकत असतो. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे, मग शिवाजी महाराजांचा पुत्र संभाजीराजे. त्या पद्धतीने आपलं सायन्स पण खूप इंटरेस्टिंग आहे बाळांनो. हे मायक्रो ऑर्गॅनिझम सायंटिस्टने काय केलं, हे मी नाही केलेलं, हे सायंटिस्टने केलं. हे तुम्हाला सांगते मी की हे जे सायंटिस्ट होते त्या सायंटिस्टने काय केलं, हे मायक्रो ऑर्गॅनिझमला 2 कॅटेगरीमध्ये, प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक. मग प्रोकॅरियोटिक म्हणजे त्यांच्यामध्ये सेल नव्हतं, मग त्यांना बॅक्टेरिया. म्हणजे हे पण आपल्याला एक हिस्ट्री सारखं छानपैकी लक्षात ठेवायचं आहे. जसं आपला महाराजांची हिस्ट्री खूप आवडत असते त्या पद्धतीने सायन्स पण काय आहे, एक हिस्ट्री आहे, एक गूढ आहे, एक इंटरेस्टिंग मजेशीर गोष्ट आहे. जर तुम्ही इंटरेस्ट घेऊन लक्षात ठेवलं तर तुम्हाला काही अवघड जाणार नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं मेजरमेंट तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे की ही मेजरमेंट फिल इन द ब्लँक्समध्ये नक्की विचारली जात असते. दॅट इज 1 मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मायक्रोमीटर. 1 मीटर इज इक्वल टू 10⁶ मायक्रोमीटर, जे UM ने दाखवत असतात. तुम्हाला विचारतील 1 मीटर म्हणजे किती मायक्रोमीटर, मग 1 मीटर म्हणजे 10⁻⁴ मायक्रोमीटर. लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. देन 1 मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी नॅनोमीटर. नॅनो म्हणजे मायक्रोपेक्षा अगदी छोटं. नॅनोमीटर म्हणजे माहिती तुम्हाला 1 सेंटीमीटरचा जो भाग आहे त्याला जर 1000ने भागलं तर जेवढं येतं तेवढं छोटं, त्याला म्हणतो आपण नॅनोमीटर. ठीक आहे. सो नॅनोमीटर. मग जे तुमचं 1 मीटर आहे ते म्हणजे किती नॅनोमीटर असतं, इट इज 10⁹ नॅनोमीटर की जे NM ने दाखवत असतात. क्लिअर सगळ्यांना. 1 मायक्रोमीटर इज इक्वल टू 10⁶ मायक्रोमीटर अँड 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर. सो आय थिंक इथे क्लिअर झालं असतं. आता बॅक्टेरिया बघायचा आहे. बॅक्टेरियाज आपण म्हणतो हात स्वच्छ धुतले पाहिजे जेवणाच्या अगोदर, वॉशरूमवरून आल्यानंतर, कारण बॅक्टेरियाज असतात. मग हे बॅक्टेरियाज तुम्हाला डोळ्याने दिसतात का, नाही दिसत तरी आपण आपला हात स्वच्छ धुवत असतो. कारण का, हे बॅक्टेरिया दिसायला खूपच छोटे असतात, आपण आपल्या नेकेड आईजने बघू शकत नाही. वी नीड मायक्रोस्कोप टू सी दिस बॅक्टेरियाज.
मग ही जी बॅक्टेरियाची साईज असते ती काय असते, मग तुमची नॅनोमीटरमध्ये किती असते, खूप छोटी असते, 1 नॅनोमीटर टू 10 नॅनोमीटर राऊंड एवढी त्यांची साईज असते. मग एक्झाममध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की बॅक्टेरियाची साईज काय असते, 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. तुम्ही छानपैकी इथे लक्षात ठेवायचं आहे. नाव वी हॅव टू सी द कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस बॅक्टेरिया. मग ह्या बॅक्टेरियाची काय काय कॅरेक्टरिस्टिक आहे, तुम्हाला जर बॅक्टेरियाविषयी माहिती मिळवायची आहे, इंटरेस्ट घेऊन ही माहिती लक्षात ठेवा. दे आर द युनिसेल्युलर. जे बॅक्टेरियाज आपण बघतो ॲक्च्युली ते डोळ्यांना दिसत नाही, पण बॅक्टेरिया काय असतात, युनिसेल्युलर असतात, एकाच सेलपासून बनलेले असतात, इंडिपेंडंट स्वतंत्र राहत असतात. त्यानंतर पॅरासिटिक, कधी कधी दुसऱ्याच्या बॉडीमध्ये, प्राण्यांच्या बॉडीमध्ये जातात, आपल्या बॉडीमध्ये जाऊन राहतात. ह्या बॅक्टेरियाज आपल्या बॉडीमध्ये खूप काळ टिकतात, आपल्याला आजार आणतात. हे सगळे बॅक्टेरिया करत असतात, पॅरासिटिक. ओके. त्यानंतर समटाइम्स मेनी बॅक्टेरिया फॉर्म्स अ कॉलनीज. त्यांची कॉलनी, जसं आपण बघा माणसं काय करत असतात, माणसाने कॉलनी करून राहायला, एका अपार्टमेंटमध्ये राहतात, तसं हे बॅक्टेरियांची सुद्धा काय असते माहिती बाळांनो, कॉलनी असते, कॉलनी करून राहत असतात. साधं एक्झाम्पल आहे कॉलनीचं, तुम्हाला सांगते. तुमची मम्मी दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करत असते. मग आता ही कॉलनी कशी तयार होते बॅक्टेरियाची सांगते तुम्हाला. दूध असतं किंवा साय टाकत असते, त्याच्यामध्ये काय करते ती, एक बॅक्टेरियाची कॉलनी टाकत असते. म्हणजे कोणती, लॅक्टोबॅसिलाई जी बॅक्टेरिया, जे विरजण्यासाठी काय टाकत असते, दही, थोडंसं विरजन त्याच्यामध्ये टाकत असते. विरजन टाकते म्हणजे काय करते ती, लॅक्टोबॅसिलायची एक कॉलनी टाकत असते. आणि ही लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया तुम्हाला माहिती आहे, त्याला फेवरेबल कंडिशन मिळाली तर ती 20 मिनिटामध्ये 100-200 पट बॅक्टेरिया त्या याच्यामध्ये दह्यामध्ये तयार करते आणि त्या दुधाचं मग काय होत असतं, दह्यामध्ये रूपांतर. म्हणजे इतकी फास्ट त्यांचं रिप्रोडक्शन हे होत असतं, इतकी त्यांची ग्रोथ कॅपॅसिटी असते. माहिती तुम्हाला ह्या बॅक्टेरियाची. नेक्स्ट वन, बॅक्टेरियल सेल इज अ प्रोकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक सेल असते वेल डिफाईन, त्यांच्यामध्ये न्यूक्लियस आणि जे सेल ऑर्गेनल्स असतात ते ॲब्सेंट असतात. दे रिप्रोड्यूस बाय द सिंगल बायनरी फिजन. आता सिंगल बायनरी फिजन म्हणजे तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये समजावून सांगते. एक बॅक्टेरिया आहे समजा, हा एक बॅक्टेरिया आहे. मग आता हे जी बॅक्टेरिया आहे, आता तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगते, एक बॅक्टेरिया आहे, मग त्याला फेवरेबल कंडिशन मिळाली, त्याचे 2 झाले. मग तो जो दुसरावाला बॅक्टेरिया तयार झाला आहे त्याला फेवरेबल कंडिशन, त्या 2चे 4, 4चे 8, 8 दुने 16, 16 दुने 32, 32 दुने 64, अशी त्यांची पूर्ण कॉलनी लगेच काय होत असते तयार. सिंगल बायनरी फिजनमध्ये मुळे काय होत असतं, रिप्रोडक्शन. आता हे 10thला तुम्हाला डिटेलमध्ये आहे, त्यावेळेस मी तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगेल की बॅक्टेरिया जे आहे ते कशाने रिप्रोडक्शन होते, बाय सिंगल बायनरी फिजन. बायनरी एकापासून 2 बायनरी होतात, सो त्याला इट इज कॉल्ड ॲज अ सिंगल बायनरी फिजन. दे हॅव्हिंग द हाय कॅपॅसिटी ऑफ रिप्रोडक्शन. खूप काय होत असतात, 20 मिनिटामध्येच ते फेवरेबल कंडिशन मिळाल्यानंतर ही बॅक्टेरियाज काय होत असतात, विगरसली त्यांची जी संख्या आहे ती वाढवत असतात. सो ऑल दीज आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ बॅक्टेरिया. आता प्रोटोझोआ याचा अर्थ काय, आदिजीव. ह्या सजीवसृष्टीमध्ये सगळ्यात आधी जन्माला आलेला जीव म्हणजे आदिजीव, आधी जन्माला आलेला. मग आता सगळ्यांना माहिती की ह्या पृथ्वीवरती सगळ्यात पहिले कोण जन्माला आला, येस इट इज नथिंग बट अमिबा. अमिबा सगळ्यात पहिले पाण्यात जन्माला आला. हा प्रोटोझोआ, हा प्रोटिस्टा नक्की काय आहे समजून घ्यायचं, अवघड काहीच नाही, समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाची याची साईज किती असते. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं बघा, तुम्ही लहान असताना खाली पडलेली वस्तू, आपल्याला लहानपणी काही समजत नसतं ना, खाली पडलेलं चॉकलेट बिस्किट हे आपण तसंच उचलतो, मग त्याला माती माखलेली असते तसंच, आणि तो आपल्या पोटामध्ये जातो आणि पोटामध्ये गेल्यानंतर मग काय होत असतं, आपल्याला वॉमिटिंग होत असतात, आपल्याला डिसेंट्री होत असते, जुलाब, उलट्या, गॅस्ट्रो होत असतो आणि मग आपल्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात. ॲडमिट केल्यानंतर डॉक्टर सलाईन देतात आणि मग आपल्याला बरं वाटत असतं. जर आपण जर ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर आपल्याला मृत्यूसुद्धा त्या क्षणी येऊ शकतो. मग हे कशामुळे झालं, तर ते हे जे प्रोटोझोआ आहे किंवा हे जे प्रोटिस्ट आहे ते आपल्याला डोळ्याने दिसत नाही. म्हणजे आता एखादी वस्तू आहे ती आपण खाली पडलेली वस्तू त्या बाळाने घेतली, त्याला काय माहिती की याच्यामध्ये अमिबा आहे. म्हणजे जो अमिबॉयटिक जो डिसीज आहे, अँटाअमिबा हिस्टोलायटिका म्हणतात त्याला, तो त्याच्या पोटामध्ये गेला आणि मग डॉक्टर काय करतात, अशा पद्धतीचे सलाईन आणि इंजेक्शन देतात की त्या अमिबाला आपल्या बॉडीमधून थ्रो आउट करतात, काढून टाकतात आणि मगच त्या व्यक्तीचे जुलाब आणि उलट्या हे थांबत असतात. मग कधी कधी उघड्यावरचं अन्न, उघड्यावरचं पाणी अस्वच्छ असेल हे खाल्ल्यानंतर सुद्धा कधी कधी हा अमिबा आपल्या अशा पद्धतीने पोटात जात असतो. तुम्हाला माहिती अमिबा खूपच डेंजर आहे आपल्या बॉडीसाठी. हा प्रोटोझोआ
कारण की हा अमिबा कधी कधी आपल्या बॉडीमध्ये एक्झिस्ट करतो काहींच्या लक्षातच येत नाही की हा अमिबा आपल्या बॉडीमध्ये इतक्या दिवसापासून आहे. तो मूवमेंट करून 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 आपल्या डोक्यापर्यंत जातो, मेंदूपर्यंत, आणि गेल्यानंतर तो आपल्या मेंदूचा काही पार्ट अफेक्ट करतो, पॅरलाइज होतो आणि आपला मृत्यू त्या क्षणी होऊ शकतो. अशा पद्धतीचा डेंजर हा अमिबा आहे. म्हणून आपण स्वच्छता ही ठेवली पाहिजे. मग आता हा अमिबा जर तुम्हाला बघायचा असेल की कसा असतो हा अमिबा, तर तुम्ही काय करू शकतात, तुमच्या आसपास कुठेही माती असेल ती थोडीशी माती घेतली, त्याच्यावर पाण्याचा थेंब, एक स्लाइड कव्हर स्लिप घ्यायची, एक काच घ्यायची, त्याच्यावरती पाण्याचा थेंब टाकायचा, छोटीशी गोल कव्हर स्लिप असते ती टाकायची, आणि मायक्रोस्कोप खाली बघितलं तर असा मूवमेंट, असं हलणारा आपल्याला जीव दिसतो. इट्स नथिंग बट अ अमिबा, इट्स नथिंग बट अ प्रोटोझोवा. हाच तुमचा प्रोटिस्टा, हाच तुमचा प्रोटोझोवा, हाच तुमचा अमिबा. मग आता या अमिबाची साईज किती असते, किंवा हे जे प्रोटोझोवा असतात त्यांची साईज किती असते, इट इज अप्रॉक्सिमेटली 200 नॅनोमीटर, म्हणजे 200 नॅनोमीटरच्या आसपास काय असते या प्रोटोझोवाची साईज असते. ती आपण मायक्रोस्कोप खाली बघू शकतो. आता कुठे कुठे बघायला मिळतो, फक्त आपल्या इथे मातीमध्ये सगळीकडे बघायला मिळतो का, नाही, तो फ्रेश वॉटरमध्ये जे गोड पाणी आहे तिथे पण बघायला मिळतो. इट इज फाउंड इन द सी वॉटर, समुद्रामध्ये सुद्धा हे प्रोटोझोआ बघायला मिळतात. हे जे अमिबा असतात वी कॅन फाउंड इट इज इन द सॉइल, इट इन द फ्रेश वॉटर, इन द सी वॉटर. सी वॉटरमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळत असतं. नाव व्हेरी इम्पॉर्टंट, सम amoebas or some protozoas are enter in the others animals बॉडी, म्हणजे काही ॲनिमल्स असतात किंवा ह्युमन बिंग आहे त्याच्या बॉडीमध्ये हे प्रोटोझोआ एंटर करतात आणि इट इज पॅथोजेनिक, आणि ते आपल्यामध्ये रोग निर्माण करत असतात, आजार निर्माण करत असतात. ओके, सो तुम्हाला मी अमिबॉयटिक डिसीजचं एक्झाम्पल दिलेलं आहे. दीज आर द युनिसेल्युलर, तुम्हाला सांगितलं आहे युनिसेल्युलर मीन्स विच हॅविंग द सिंगल सेल, त्यांचा सगळा कारभार एका सेलकडून चालला असतो. फॉर एक्झाम्पल अमिबा आहे युनिसेल्युलर. त्यानंतर काय आहे, स्लीपर शेप दिसतोय तुम्हाला, इट इज व्हॉट इज पॅरामेशियम म्हणतो आपण त्याला. युग्लिना आहे, क्लोरेला आहे, ईस्ट आहे, हे सगळे काय आहे युनिसेल्युलर ॲनिमल्स आहे विच इज इन्क्लुडेड इन प्रोटोझोआ. देन युकॅरियोटिक सेल, त्यांच्यामध्ये काय असते, युकॅरियोटिक सेल असते. दे आर हॅव्हिंग द ग्रेट व्हेरिएशन इन अ सेल स्ट्रक्चर, त्यांच्या बॉडीमध्ये त्यांच्या सेल स्ट्रक्चरमध्ये काय असतं, ग्रेट व्हेरिएशन असतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही हा जो अमिबा आहे त्या अमिबाला जसं आपल्याला चालण्यासाठी पाय दिलेले आहे देवाने, तसं या अमिबाला लोकोमोशनसाठी काय दिलेलं आहे, इट इज कॉल्ड ॲज अ सुडोपोडिया. जे सुडोपोडिया आहे तेच त्याचे काय करतात, लोकोमोटरी ऑर्गन आहे, तोच त्याने काय करतो, हालचाल करतो. जिथे अन्नाचा कण आला त्याच्याभोवती असा विळखा घालतो त्या सुडोपोडियाने आणि तो गिळून घेत असतो, म्हणजे हे ते झालं लोकोमोटरी ऑर्गन. किंवा तुमचा हा चप्पल सारखा स्लीपर सारखा दिसणारा तुमचा पॅरामेशियम आहे, याच्या अंगावरती असे छोटे 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 केस असतात, त्याला सिलिया म्हणतात. व्हॉट डू यू कॉल, सिलिया. इट इज द लोकोमोटरी ऑर्गन ऑफ दिस पॅरामेशियम. या पॅरामेशियममध्ये काय असतात, सिलिया असतं. त्यानंतर तुम्ही युग्लिना बघितलं, त्याच्यामध्ये मोठा फ्लॅजेला असतो, असा अँटेना सारखा असतो, किंवा आपण काय म्हणतो अशी मोठी फ्लॅजेला असतो, त्याने काय करतो तो अशा पद्धतीने लोकोमोटरी हे करत असतो. सो हे प्रोटोझोआन्स असतात, त्यांच्यामध्ये वेगवेगळे लोकोमोटरी ऑर्गन असतात. दीज ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस बाय मीन्स ऑफ सिम्पल सेल डिव्हिजन. एक सेल असते, एका सेलपासून 2, 2 पासून 4, 4 पासून 8 अशा सिम्पल डिव्हिजन मेथडने काय होत असतात, यांचं रिप्रोडक्शन होत असतं. समजलं तुम्हाला कशाने, सिंपल सेल डिव्हिजन. एक्झाम्पल सगळ्यांना माहिती आहे, अमिबा, पॅरामेशियम, ऑल आर फ्री लिव्हिंग विच इज फाउंड इन द डर्टी वॉटर. दूषित पाण्यामध्ये सगळीकडे, मातीमध्ये सगळीकडे आपल्याला हे बघायला मिळतात. त्यानंतर पुढचं आहे अँटाअमिबा हिस्टॉलॅटिका. हे लक्षात ठेवायचं महत्त्वाचं नाव. अँटाअमिबा हिस्टॉलॅटिका कॉजेस द अमिबॉयसिस डिसीज. पोटात गेल्यानंतर तुम्हाला जुलाब, उलट्या होणार, हे सगळे आजार होणार जेव्हा अँटाअमिबा हिस्टॉलॅटिका तुमच्या बॉडीमध्ये जाणार. त्यानंतर प्लाझ्मोडियम व्हायवॉक्स, तुम्ही ऐकलं असेल, आपल्याला मलेरिया होत असतो. मलेरिया कशामुळे होतं, जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा बरं, मलेरिया कशामुळे होत असतो, तर प्लाझ्मोडियम व्हायवॅक्समुळे काय होत असतो, आपल्याला हा मलेरिया होतं विच इज इन्क्लुडेड इन द प्रोटोझोआ. देन युग्लिना जो ऑटोट्रॉफिक आहे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो, इट इज ऑल्सो इन्क्लुडेड इन दिस प्रोटोझोआ. ऑल दी पिक्चर्स विच इज शोन इन युअर टेक्स्टबुक, तुमच्या पुस्तकामध्ये याचे खूप सारे पिक्चर्स दाखवलेले आहे. ॲटोट्रॉफिक म्हणजे अमिबा दाखवलेला आहे, किंवा हे जे तुम्हाला एक्झाम्पल्स दाखवले त्याच्यामध्ये बरेचसे पिक्चर्स दाखवले आहे, ते तुम्ही बघून तुम्हाला हे प्रोटोझोआ आय थिंक हा टॉपिक क्लिअर झाला असेल. सगळ्यात महत्त्वाचं ते कुठे बघायला मिळतात, त्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. युनिसेल्युलर असतो, युकॅरियोटिक असतं, देन सिंगल सेल डिव्हिजन मेथडने ते काय होत असतं, रिप्रोडक्शन होत असतं, लोकोमोशन कसं असतं, अमिबा कशाने चालतो,
पॅरामेशियम कशाने चालत असतो, नंतर मलेरिया कशामुळे होत असतो, अँटॉमिबा हिस्टोलेटिका म्हणजे काय, नंतर त्याचे सगळे एक्झाम्पल्स तुम्ही छानपैकी लक्षात ठेवायचे. सो अशा पद्धतीने आपण प्रोटोझोआ हा टॉपिक इथे छानपैकी क्लिअर केला आहे. सो याच्यावरचे सगळे क्वेश्चन्स तुम्ही तुमच्या मनाने तयार करा, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि आवडला असेल तर लाईक नक्की करा.